आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। डीजी सह्याद्री न्यूज, आवाज लोकशाहीचा। सेनगाव तालुक्यातील पूर्णा नदीकाठी असलेले शेवटचे गाव या गावामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून विकास कामे झाली नव्हती। विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी आमच्या गावाला भेट देऊन बराच काय विकास निधी देऊन गावामध्ये विकास कामे केली अशी प्रतिक्रिया गावातील नागरिकांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। आमदारी गावामध्ये आलोय आपण। या गावामध्ये ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी किंवा या गावामध्ये काय विकास झाला। गाव तर खूप आम्हाला असं डोंगराच्या शेवटच्या असं टोकावर तालुक्याच्या दिसते। या गावामध्ये खरंच काय विकास झाला आणि याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपल्या तालुक्याचे जे आमदार आहेत तानाजीराव मुटकुळे यांच्या स्थानिक निधीतून काय विकास झाला। कारण की गाव इतकं टोकावर आहे की इथं बस वगैरे येत नाही। या गावामध्ये काही एवढ्या सुविधा नाहीत, तरी या गावामध्ये बराच 70% विकास झाला असं या गावच्या गावकऱ्यांचं मत आहे। तर आपण या गावकऱ्यांना विचारू की इथं काय विकास झालेला आहे। आपलं नाव काय आहे? दामोदर गुलाबराव गडदे, राहणार आमदारी, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली। बरं, हे गाव सेनगाव म्हणजे तालुक्याहून किती किलोमीटर लांब आहे? 20 किलोमीटर येतं। 20 किलोमीटर। याच्या पलीकडे गाव आहे का? नाही, लास्ट टोकाचं गाव। लास्ट याच्या पलीकडे काय आहे मग? याच्या पूर्णा नदी पात्र मोठे आहे। हो। हां, बरं, आपल्या गावामध्ये आता जे आपल्या तालुक्याचे जे आमदार आहेत तानाजीराव मुटकुळे हे गावामध्ये येत असतात का? हो ना। बरं, या गावामध्ये त्यांनी 3-4 वेळेस त्यांनी अडीअडचणीच्या काळात भेटी दिलेल्या आहेत। पण गेल्या 10 वर्षापासून ते इथं आमदार आहेत। हो। त्यांनी या 10 वर्षात आपल्या गावासाठी काय, आता टोकाचं गाव आहे म्हणतात शेवटचं तुम्ही, या गावामध्ये आम्ही चालू तर आम्हालाच यायला व्यवस्थित रोड नव्हता। आम्हाला असं भीती वाटू लागली बा गावात यायला, असं जंगल खूप आहे। तर या टोकाच्या गावामध्ये मग इथं तुम्ही म्हणता विकास केलाय आमदार साहेबांना, तर या 10 वर्षात त्यांनी काय विकास केला? सुरुवातीच्या काळात त्यांनी हे जे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून हा रस्ता मंजूर केला। तो पण रस्ता त्यांच्याच काळामध्ये झालेला आहे। त्याच्यानंतर येशी समाजासाठी एक समाज मंदिर झाले, जे की त्यासाठी 10 लाख निधी उपलब्ध करून दिला। त्यानंतर एक सिमेंट रस्ता झाला आणि हनुमान मंदिर याच्या अगोदरच्या ट्रममध्ये ज्यावेळेस ते निवडून आले होते त्यावेळेस त्यांनी सर्वात पहिले आम्हाला हनुमान मंदिर। बरं, किती लक्ष रुपयाचं मंदिराचं काम आहे तुमचं? सुरुवातीला 5 लाख निधी देऊन त्यांनी हनुमान मंदिरासाठी निधी दिला। त्याच्यानंतर एक 10 लाखचा समाज मंदिर दिले एसी समाजासाठी आणि एक 10 लाखचा रोड दिला। बरं, जे एसी समाजासाठी काय दिलं ते, म्हणजे सभागृह दिलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह असं दिलं। बरं, माझं काय मत आहे की आपल्या गावामध्ये जर आता तानाजीराव मुटकुळे साहेब आले तर इथल्या सगळ्याच्या ओळखीचे आहेत? हो, सगळे लोक ओळखतात। बरं, आतापर्यंत किती रुपयाचे कामं दिले असतात त्यांनी 10 वर्षात? एक कमीत जास्त असं आकडा सांगू शकता का? आतापर्यंत 25 लाख रुपयाचे। 10 वर्षात 20 लाखाचे। 20 लाखाचे काम? नाही, 25 लाख, 10 लाख, 20 लाख असं नाही। हे काम पूर्ण काम किती रुपयाचे असताना 10 वर्षात केलेले? पूर्ण म्हणजे रोड, रस्ते जे 25 लाख रुपये। 25 लाख रुपये। बरं, आपली आता समजा उद्याच्या आता विधानसभा जे लागणार आहे, त्या विधानसभामध्ये आपली कोणाला पसंती राहील? जे आम्हाला सहकार्य करतात, वारंवार आमच्या गावाची समस्या सोडतात, त्याच्याच मागे राहणार। आपण तर म्हणलं की आमदार साहेब तानाजीराव मुटकुळे यांनी आमच्या गावासाठी भरपूर काही विकास केला, समस्या सोडवल्या, मग आपली पसंती कोणाला? मुटकुळे साहेबालाच राहणार। म्हणजे मी म्हणालो म्हणून नाही, आमच्या अंतकरणातून काय म्हणणं? मुटकुळे साहेबांची काम भरपूर केली। कशामुळे कामं भरपूर केली? कामामुळे वेळोवेळी आमच्या गावात येतात ते। अच्छा, काही काम असं काही फोनवर सांगितलं आमच्या लाईन असो कोणते प्रश्न असो सोडवतात ते ताबडतोब ते फोन लावून आमची कामं सोडवतात। बरं, आपण तानाजी मुटकुळे जे आमदार आहेत आपल्या इथे ते ओळखता का? हो। बघितलं का तुम्ही? हो। आलते का इथं? हो। कशासाठी आले होते? कार्यक्रम होता काहीतरी कार्यक्रमासाठी आले होते। बरं, त्यांचं कार्य कसं आहे तुमच्या गावात? एकदम छान, चांगलं आहे का? हो। मामा, तुम्ही आपल्या इथल्या आमदाराला ओळखता का? हो। कोण आहे? मुटकुळे साहेब, तानाजी मुटकुळे। भेटले का तुम्ही त्यांना? हो। दर्शन घेऊनच गेले ते। बरं, काम कसं आहे त्यांचं? मस्त आहे, चांगलं काम आहे का? हो। आपण या गावामध्ये आमदारी गावामध्ये इथल्या ग्रामस्थाला विचारलं की बा इथं आमदार साहेबांचे काय काम आहे,
तर त्या लोकांनी सांगितलं 70% आमच्या गावाच्या विकासात त्यांचा सहभाग आहे आणि त्यांनी आमच्या गावासाठी भरपूर काही कामं केलीत आणि आमची पसंती येणाऱ्या विधानसभेला त्यांनाच राहील असं गावकऱ्यांचं मत आहे. लोकन्यूज महाराष्ट्र व DG सह्याद्री. संपादक सानिका गायकवाड, DG सह्याद्री. DG सह्याद्री न्यूज, आवाज लोकशाहीचा.